नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सकाळी सगळे झोपलेले असताना राधाबाईंनी उठून चहा करत असतात आणि चहा करताना गाणं म्हणू लागतात. अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी कुटते मी आलं, मग करते मी चहा. तेव्हा भैरवी आणि अनिशची झोप मोडते आणि ते दोघं किचनमध्ये येतात. आणि भैरवी विचारते, अहो काय करताय तुम्ही? त्यावर राधाबाईंनी म्हणतात, आता गंमतच पाय तू. अनिश म्हणतो, मामी अगं झोपलो होतो ना आम्ही, सगळे झोपलेत. त्यावर त्या म्हणतात, झोपायची वेळ आहे का बाळ ही? भाऊजी तर उठून वाकले बी गेले, उठा बरं. त्यावर भैरवी म्हणते, मग आम्ही काय करू? रात्री एकतर झोपायला उशीर झाला होता, आमची झोप नाही पूर्ण होत. त्यावर राधाबाईंनी म्हणते, महाबहीण कशी सवय तुम्हाला? आणि म्हणतात, आम्ही तर गावाले लवकर झोपतो आणि लवकर उठतो, आणि उठल्यावर सडा नको म्हणू, सारवण नको म्हणू, आणि मग काम करते करते गाणं म्हणतो, भजन म्हणतो, साजरे वाटते. आता काय ना, मलाच सवय लागली, तुम्हाला बी लागेल. तेव्हा भैरवी मात्र चिडते. राधाबाईंनी तिला विचारतात, झोपायचे का तुम्हाला? मग झोपा झोपा. त्यावर भैरवी म्हणते, हो, आणि अनिशला विचारते, अनिश तुला झोपायचंय? मला तरी झोपायचंय, मी चालले, असं म्हणून भैरवी तिथून निघून जाते. भैरवी गेल्यावर राधाबाईंनी अनिशवर हसू लागतात आणि भैरवीची नक्कल करून म्हणतात, अनिश तुला झोपायचंय? मला झोपायचंय, मी जाते. पहा ना, ती तुला झोपायला बोलून राहिली. तेव्हा अनिश राधाबाईंकडे बघू लागतो. त्यावर त्या म्हणतात, असं काय बघून राहिला माझ्याकडे? अरे ती बोलून राहिली ना, जा ना, काय लाजतोयस, असं म्हणून राधाबाईंनी त्याला ढकलून तिथून काढतात आणि म्हणू लागतात, काय बहीण, इथले महिने झाले लग्नाले तरी लाजून राहिला पोट्ट्या. भैरवी इकडे रागात येते आणि म्हणू लागते, अरे यार, 4 दिवस म्हणत अजून किती दिवस राहणार आहेत? तेव्हा अनिश येऊन तिचं हाताने तोंड दाबतो आणि तिला शांत बस म्हणू लागतो. तेव्हा भैरवी त्याच्याकडे बघू लागते. तेव्हा अनिश पटकन तिच्या तोंडावरचा हात खाली घेतो आणि म्हणतो, ते त्यांना ऐकू जाईल म्हणून. त्यावर भैरवी म्हणते, आता तू म्हणशील, तू तरी कुठे जास्त दिवस राहणार आहेस इथे, हो ना? त्यावर अनिश म्हणतो, तू इथे जोपर्यंत आहे तोपर्यंत मला तुझा कम्फर्ट मॅटर करतो, तुझ्या आवडीनिवडी मॅटर करतात, तुझा आनंद मॅटर करतो. आणि त्यावर भैरवी विचारते, आणि त्यावर अनिश म्हणतो, आय जस्ट वॉन्ट टू से थँक्यू. आणि तो म्हणतो, हे बघ, तू खूप ॲडजस्ट करते आणि यासाठी तू इथे आलेली नाही आहेस, तरीसुद्धा तू हे सगळं करतीयेस, मी फक्त तुला थँक्यू म्हणू शकतो. पुढे तो म्हणतो, ही मंडळी आईच्या माहेरची माणसं आहे म्हणून मी गप्प बसतो, पण ऑनेस्टली मलाही त्यांचं वागणं आवडत नाही आहे. आणि म्हणतो, मी प्रयत्न करील की तुला कमीत कमी त्रास होईण्याचा, आय प्रॉमिस. असं म्हणून अनिश तिथून जाऊ लागतो. तेवढ्यात भैरवी म्हणते, आणि मी नाहीच गेले तर? तेव्हा अनिश परत फिरून म्हणतो, 4 दिवस, 4 दिवसात जाणार आहेत ती. त्यावर भैरवी म्हणते, मी त्यांच्याबद्दल नव्हतंच बोलत. असं म्हणून भैरवी तिथून जाते. अनिश मात्र स्वतःशीच हसतो. इकडे ईश्वर घरी परत आलेला असतो. समोर बघतो तर सोसायटीतले लोक सगळे गोळा झालेले असतात. गर्दी बघून ईश्वर तिथे काय झालंय म्हणून बघायला जातो, पण जे काही बघतो ते बघून त्याला खूप आश्चर्य वाटतं. इकडे अशोक मामा ऑफिसला आलेले असतात. सुरूबाई तिथे येतात आणि म्हणतात, माझगावकर, आज एक प्रतिष्ठित जोडपं येणार आहे. त्यावर माझगावकर हसून म्हणतात, अरे, म्हणजे इतक्या दिवस काय अप्रतिष्ठित लोक येत होते का? तेव्हा त्या म्हणतात, मध्ये बोलू नका. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही, मी आपली सहज गंमत म्हणून विनोद केला हो. सुरूबाई म्हणतात, हे बघा, लग्नाला 15 वर्ष झाली आहेत. त्यावर अशोक मामा त्यांच्या हातात हात घेत म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन्स. नवरा काय करतो बाई तुमचा? तेव्हा सुरूबाई म्हणतात, अहो माझ्या नाही हो, त्या जोडप्याचा, आणि त्यांना घटस्फोट घ्यायचा आहे, हे बघा, मला कोर्टात. त्यावर अशोक मामा म्हणतात, जावं लागतंय म्हणून, नाहीतर मी तुम्हाला केस दिलीच नसती. त्यांच्याशी बोला, त्यांना पटवून द्या की तुम्ही घटस्फोट घेणं किती जरुरी आहे. दोघात वाद मिटवण्याचा प्रयत्न करू नका, इथले नियम बदलण्याचा प्रयत्न करू नका, माझ्याकडे खुन्नसने बघू नका. त्यावर सुरूबाई म्हणतात, काय? तेव्हा अशोक मामा म्हणतात, नाही, म्हणजे ते यातलं वाक्य नाही आहे, पण मला पाठ आहे म्हणून मी आपलं म्हटलो. आणि म्हणतात, काय, तुम्हाला बोलायला उगाच त्रास होऊ नये ना, म्हणून मी आधीच आपलं बोलून टाकलं. तेव्हा त्या म्हणतात, मग पाठ झालेत ना सगळे,
मग ते लक्षात ठेवा आणि जमलं ना तर ते आचरणात आणा. आणि त्या म्हणू लागतात, हे बघा गेल्या 2 केसेसमध्ये खूप नुकसान केलं तुम्ही माझं, आणि ते समुपदेशन करताना ते पहिले बंद करा. त्यावर अशोक मामा म्हणतात, म्हणजे समुपदेशन केंद्रात समुपदेशन करायचंच नाही, मग आम्ही काय गोट्या खेळायच्या? त्यावर त्या म्हणतात, शट अप. अशोक मामा म्हणतात, नाहीतर मी पगार कट करेन. असं तुम्ही म्हणणार होता हो, मीच म्हटलं. त्यावर त्या म्हणतात, गप्प बसा हो. तितक्यात सुरूबाईंना त्यांच्या नवऱ्याचा फोन येतो आणि त्या घाबरत घाबरतच बोलू लागतात, अहो ऐका ना, मी फक्त रिक्वेस्ट केली हो तुम्हाला, तुम्ही विजेचं बिल भराल का? अहो नाही हो नाही, मला माहिती ना तुम्ही पण कामात असतात ते, पण आज लास्ट डेट होती ना, म्हणून तुम्हाला सांगितलं. बरं मी बघते. तितक्यात तिकडून फोन कट होतो. तेव्हा सुरूबाई गपचूप तिथून निघून जातात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, समुपदेशन बहुतेक यांच्या घरापासूनच सुरू करावं लागणार आहे. भैरवी महत्त्वाच्या कॉलवर असते तेव्हा किशाभाऊंची देवपूजा चालू असते आणि ते जोरजोरात घंटी वाजवू लागतात. त्यामुळे भैरवीला डिस्टर्ब होऊ लागतं आणि अनिश डोक्याला हात लावून बसतो. तितक्यात रुपाली भैरवी भैरवी म्हणून आवाज देत येते. भैरवी विचारते, बोला. त्यावर रुपाली म्हणते, अगं येणाऱ्या जाणाऱ्यांना किती त्रास होतोय ते बघा जरा. गाड्यासुद्धा काढता येत नाही आहेत. लोकांची ना ऑफिसला जायची वेळ झाली आहे. काय चाललंय हे सगळं? त्यावर भैरवी विचारते, झालंय काय? त्यावर रुपाली म्हणते, राधा वहिनी आणि ते सगळे काय झालंय ते बघायला बाहेर येतात. तेव्हा तिथला सगळा प्रकार बघून अनिश आणि भैरवी डोक्याला हात लावतात. राधा वहिनीने रस्त्यातच वाळवण घातलेलं असतं. रुपाली त्यांना जाऊन दाखवते, बघा हे काय सगळं. ईश्वर राधावहिनींना समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो, अहो राधावहिनी, मी गेल्या अर्ध्या तासापासून तुम्हाला पोटतिडकीने सांगतोय हो की हे इथं नका घालू. त्यावर त्या ओरडून म्हणतात, मग कुठं घालू? अर्धा तास झाला, माझे कान खाऊन राहिले तुम्ही लोक, कुठं घालू सांगा. हे पा, आमच्या गावाकडे घरासमोर मोठं अंगण राहते, त्या अंगणात आम्ही वाळवण घालतो. तुमची अशी माचीसच्या डिब्यावानी घरं, इथे कुठं घालावं बाप्पा? हे काम महत्त्वाचं नाही का? तेव्हा भैरवी म्हणते, अरे देवा, अनिश काय करायचं यांचं? तोरणे राधावहिनींना म्हणतात, अहो मग नका ना घालू इथे वाळवण. तेव्हा राधावहिनी काही बोलणार तितक्यात ईश्वर म्हणतो, हे बघा आपण शांतपणे बोलूयात. त्यावर जना म्हणतो, अहो काय शांतपणे, इथे लोकांची ऑफिसला जायची वेळ झाली आहे. तेव्हा सगळेजण हॉर्न वाजू लागतात. जना म्हणतो, हे बघा यांच्या मूर्खपणामुळे या बाईसुद्धा अडल्यात केव्हापासून. तेव्हा तोरणे म्हणतात, हे बघा मुलांना सुट्टी पडलेली आहे, त्यांची खेळायची जागासुद्धा तुम्ही अडवलेली आहे. ते जर खेळायला लागले आणि हे पापड मिरच्या सांडगे इकडं तिकडं झाला ना तर तुम्ही आमचीच गचांडी धराल. त्यावर राधावहिनी म्हणतात, मग नक्का पाठू पोरायले उन्हातानात खेळायले, खेळतील बसतील घरी, बैठे खेळ घ्या. तुम्हाला नशीन येत तर मले मले सांगा. तेव्हा भैरवी हात जोडून राधा मामींना म्हणू लागते, हे बघा मामी, मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करते, लोकांना जाऊ द्या, त्यांना अडचण होतीये जायला. त्यावर राधावहिनी म्हणतात, मी कुठं नाही म्हणते, जातील ना इकडून ढँग करून. तेव्हा ईश्वर म्हणतो, राधावहिनी बरोबर आहे, ते असे ढांगा टाकून जातील, पण मला एक सांगा, इकडे पार्किंग आहे, तर इथून गाड्या कशा निघणार सांगा बरं. त्यावर त्या म्हणतात, मग नका जाऊ ना एक दिवस गाड्यांवर, पायी पायी जा, तेवढा व्यायाम होईल. त्यावर देसाई चिडून म्हणतात, हे बघा आम्हाला तुम्ही नका सांगू आम्ही काय करायचंय. तेव्हा राधावहिनी म्हणतात, मग तुम्ही पण मला नका शिकू मी काय करायचं ते. तेव्हा देसाई म्हणतात, ओ मी सोसायटीचा सेक्रेटरी, तुम्हाला माहिती आहे का कोणाशी बोलताय तुम्ही? तेव्हा राधावहिनी त्यांच्या अंगावर धावून जातात. अनिश पटकन येऊन राधावहिनींना थांबवतो. तेव्हा राधावहिनी म्हणतात, पाहिलं ना कसे बोलून राहिले ते. तेव्हा रुपाली म्हणते, अहो वहिनी वहिनी, मी काय म्हणते, तुम्ही नंतर घाला ना हे वाळवण. त्यावर राधावहिनी म्हणतात, नंतर काही ऊन उतरल्यावर? बाई नुसतंच थोबाड गोरं आहे तू, अक्कल आहे की नाही काही? तेव्हा भैरवी म्हणते, हे बघा तुम्हाला पापड खायचे आहेत ना, मी ऑनलाईन ऑर्डर करते, हवे तेवढे खा. त्यावर राधावहिनी म्हणतात, नाही बाई, तुले सांगून ठेवते, मला ते विकतचे पापड नाही आवडत. या पापडाची चव एकदम भारी असते, वय बाजूला, आणि ते पुन्हा वाळवण घालू लागतात. तेव्हा जना म्हणतो, ओ मग इथे नका ना खाऊ, जाऊन तुमच्या गावालाच खा आणि करा. त्यावर राधावहिनी म्हणतात, ए चिचुक्या शांत बस, हे बा मी कोणाच्या वाकड्यात जात नाही,
जर तुम्ही माझ्या वाकड्यात गेले आणि माझ्या डोक्यावर बसायला लागले ना तर सांगून ठेवतो, दानकन खाली आपटीन तुम्हाले. त्यावर देसाई म्हणतात, हां धमकी देताय? पाहतोच मी इथं पापड वगैरे कशी वाळत घालतात ते. तेव्हा अनिश म्हणतो, ऐक मामी, आपण ना आपल्या फ्लॅटच्या तिथे जागा आहे ना तिथे वाळत घालू. सगळेजण ते पापड उचलू लागतात. त्यावर राधाबाईंनी म्हणतात, अरे ऊन नाही ना तिकडं? पण कुणीही त्यांचं ऐकायला तयार नसतं. अशा प्रकारे येणाऱ्या जाणाऱ्यांना रस्ता मोकळा होतो. जना म्हणतो, नुसता डोक्याला ताप झाला आहे. त्यावर रुपाली म्हणते, हो ना, अहो कालपर्यंत चांगली वागत असलेली बाई आज अचानक कशी का वागते? त्यावर जना म्हणतो, अहो माझगावकरांचे पाहुणे त्यांच्यासारखेच चक्रम. त्यावर ईश्वर म्हणतो, नाही नाही तसं नाही आहे, माझगावकर ड्युटीवर गेलेत म्हणून. ते इथं जर असते ना तर असं झालंच नसतं. इकडे अशोक मामा म्हणत असतात, बोला मिसेस राव राणे आणि मिस्टर राव राणे. त्यावर ती बाई जोरजोरात रडू लागते. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे बापरे, सुरू झालं वाटतं. तेव्हा अशोक मामा त्या बाईला पाणी देऊन म्हणतात, पाणी घ्या पाणी घ्या. ती बाई पाणी पिते आणि अशोक मामांना सांगू लागते. हे सतत परक्या बाईला मेसेज करत असतात. त्यावर अशोक मामा विचारतात, हे? त्यावर ती म्हणते, हो, आणि ऑफिस सुटल्यावर त्यांना भेटायला जातात. त्यावर अशोक मामा पुन्हा विचारतात, हे? त्यावर ती म्हणते, हो, आणि त्यांना नवनवीन भेटवस्तूसुद्धा देतात. त्यावर अशोक मामा तिला विचारतात, पुरावा काय? त्यावर ती म्हणते, हे स्वतः म्हणाले तसं मला म्हणतात, माझ्याकडून कुठल्याही लॉयल्टीची अपेक्षा करू नकोस. त्यावर तिचा नवरा तिला म्हणतो, त्यात काय, मी तुला फसवत तर नाही आहे ना? जे काही आहे मी तुला सगळं उघड उघड सांगतो. हा लागतो मला थोडासा चेंज. त्यावर अशोक मामा म्हणतात, चेंज? तेव्हा ती बाई म्हणते, बघा ना, अडनिड्या वयाची 2 मुलं आहेत आम्हाला, आणि हे घर खर्चायला पुरेसे पैसेसुद्धा देत नाहीत. त्यावर तो तिला म्हणतो, अरे म्हणून काय उपाशी राहतायत का तुम्ही, की मुलांना वाऱ्यावर सोडलंय मी? त्यावर ती म्हणते, हे असं वागणं म्हणजे वाऱ्यावर सोडणं नाही का? त्यावर तो म्हणतो, नाही आहे, तुम्हाला पुरेसं खायला देतो मी, राहायला घर आहे आणि नवीन कपडेसुद्धा देतो. अजून काय हवं आहे? त्यावर ती म्हणते, मला हे सगळं नको आहे, मला घटस्फोट हवा आहे. त्यावर तो म्हणतो, घे खुशाल, पण मुलांची कस्टडी माझ्याकडे पाहिजे. त्यावर ती म्हणते, नाही मिळणार. त्यावर तो म्हणतो, का? मी कमवत आहे आणि मुलं पण 10 वर्षाची झाली आहेत. त्यावर ती म्हणते, चालेल, मुलांनी डोळ्यासमोर आईला खचताना बघण्यापेक्षा काही वर्ष मी त्यांची वाट बघेन, पण मी आता तुमच्यासोबत राहणार नाही. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, ठीक आहे, घ्या तुम्ही घटस्फोट, पण लवकरात लवकर, म्हणजे ताबडतोब. इकडे राधाबाईंनी म्हणत असतात, काय माणसं आहेत, साधं पापड वाळू घातले तर केवढा दांगोडा केला त्यांनी, नाही म्हणजे दुसऱ्याचा विचारच करायचा नाही. त्यावर अनिश चिडून म्हणतो, तू केलास का विचार? भर दिवसा लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता अडवणं चुकीचं नाही आहे का? करताय असं? लोकांना त्रास होईल असं वागू नका प्लीज. त्यावर राधाबाईंनी म्हणतात, त्यात काय त्रास आला सांगा मले? पापड वाळू घालणं, सांडगे वाळू घालणं, यात काय त्रास आहे? आणि तुमच्यासाठीच करून राहिले ना मी. त्यावर अनिश म्हणतो, मान्य आहे, पण इथून पुढे काहीही करताना मला किमान भैरवीला तरी कमीत कमी विचारत जा. त्यावर राधाबाईंनी म्हणतात, मायबहीण, आम्हाला विचारा म्हणजे यांची परवानगी घ्या, म्हणजे नखा एवढ्या पोराची आता परवानगी घ्यावी लागेल. तेव्हा किशाभाऊ म्हणतात, राजा हो, काहून असे वागून राहिले तुम्ही? अरे गावाकडची साधी भोळी माणसं आम्ही, आणि आमच्याशी असे वागून राहिले. त्यावर भैरवी म्हणते, हे बघा, तुम्ही आत्ता जे काही केलं आहे ते दुसरं कुणीही केलं असतं तरी आम्ही चुकीचंच म्हटलो असतो. तेव्हा अनिश म्हणतो, हे बघा, हे तुमचंही घर आहे, तुम्ही वागा ना, जसं वागायचं तसं वागा, फक्त कुणाला त्रास होणार नाही याचा विचार करा. तेव्हा राधाबाईंनी म्हणतात, विचार करा म्हणजे गुलामगिरी स्वीकारा. त्यावर भैरवी म्हणते, मामी, हे बघा, मी स्पष्टच बोलते, तुम्ही इथे पाहुणे म्हणून आलायत ना, मग पाहुणे म्हणूनच राहा, हे असलं काही करू नका. तेव्हा अनिश म्हणतो, हे पापड कुरड्या असलं काही नको आहे जर दुसऱ्यांची गैरसोय होत असेल. त्यावर किशाभाऊ म्हणतात, ठीक आहे, सगळं आम्ही घेऊन जातो, तुम्ही काही काळजी करू नका. आणि म्हणतात, सुनबाई जरा लापशी कर, जेवायला वेळ आहे ना अजून. त्यावर भैरवी स्पष्टच बोलते, मला नाही जमणार, तुम्हाला खायचं आहे ना, तुम्ही तुमचं करून घ्या, मला वेळ नाही आहे. तेव्हा राधाबाईंनी म्हणतात, पाहुण्यांशी असं वागते काय? त्यावर भैरवी म्हणते, असं कसं? पाहुणेच जर पाहुण्यांसारखे वागले नाही तर घरचे घरच्यासारखे कसे वागतील? असं म्हणून भैरवी तिथून निघून जाते.
इकडे अशोक मामा म्हणत असतात, ताबडतोब घ्या घटस्फोट. हे 6 महिने काउन्सिलिंगची काही गरज नाही तुम्हाला. त्यावर तो म्हणतो, अहो पण 15 वर्षे एकत्र आहोत आम्ही. त्यावर अशोक मामा म्हणतात, तीच तर तुमची चूक आहे. ही अशी जी नाती आहेत ना, ती पटकन उखडून फेकून द्यायला पाहिजे. त्यावर ती बाई म्हणते, अहो पण आमच्या मुलांचं काय? किती त्रास होईल त्यांना. त्यावर अशोक मामा म्हणतात, तो आत्ताही होतोय तुझी अशी कुचंबना पाहून. आणि अशोक मामा त्याच्याजवळ जाऊन म्हणतात, आणि तू रे, चेंज हवाय तुला, चेंज. मोठा पुरुषार्थ गाजवला असं वाटतं तुला. पण त्यांना काय वाटत असेल हे तुला माहिती आहे? स्वतःच्या शरीराबद्दल घृणा वाटते. आपण सुंदर नाही आहोत, आपण प्रेम करावं असं नाही असं वाटत असेल. रोज 1000 मरणं मरत असेल ती बाई. त्यापेक्षा तुम्ही घटस्फोटच घ्या. त्यावर तो म्हणतो, पण मला तिला नाही घटस्फोट द्यायचा. त्यावर अशोक मामा म्हणतात, साहजिकच आहे. बाहेर कितीही रंग उधळले तरी घरात कुणीतरी असणारच आहे. ती कुठे जाणार आहे? आणि म्हणून तू तिच्यावर अन्याय करतोस. त्यावर ती रडायला लागते. तेव्हा अशोक मामा तिच्याजवळ जाऊन म्हणतात, आणि तू अशी रडत बसू नकोस. बाहेर पड, स्वतःच्या पायावर उभी राहा आणि स्वतःची प्रगती कर. तुझ्या मुलांना तुझं वेगळं रूप दाखव. कसं आहे बाळा, फळ झाडापासून जास्त लांब पडत नाही. मुलं जे बघतात तेच शिकतात. याचं जे आत्ता झालं आहे ते तुझ्या मुलांसोबत होता कामा नये. जा तू घर सोडून, बिंदास जा. त्यावर तो अशोक मामांच्या पाया पडून म्हणू लागतो, ओ नका हो सर, असं काही म्हणू नका. ती जर घर सोडून गेली तर माझं घर उद्ध्वस्त होईल. तेव्हा तो तिची माफी मागू लागतो आणि म्हणतो, सुषमा प्लीज मला सोडून जाऊ नकोस, मला तुझी गरज आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तिच्याशी एकनिष्ठ राहा, तिला तुझी गरज आहे. जेव्हा आपली बायको निघून जाते तेव्हा तिची खरी किंमत कळते. मुलांसमोर एक चांगला बाप म्हणून तू आपला आदर्श ठेव. त्यावर त्याची चूक त्याला कळते आणि तो तिची माफी मागू लागतो. तेव्हा दोघंही अशोक मामांच्या पाया पडून म्हणतात, थँक्यू सर, तुम्ही आज आमचा संसार वाचवला. तितक्यात सुरूबाई तिथं येतात आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.